अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार व काँग्रेसकडून ज्यांना उमेदवारी मिळाली असे बळवंत वानखडे यांनी शनिवार 30 मार्च रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी दाखल केली। ही उमेदवारी दाखल करताना जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर, त्याचप्रमाणे शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप राऊत, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाचे नेते माजी खासदार अनंत गुडे प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांना उमेदवारी दाखल झाली आहे। आपल्या हक्काचा माणूस म्हणून सर्व जिल्ह्यात सुपरिचित असलेले बळवंत वानखडे यांनी आज उमेदवारी दाखल केली असून राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत पक्षांकडून सर्वात आधी उमेदवारी दाखल करणारे बळवंत वानखडे हे पहिले ठरले आहे। अमरावती जिल्ह्याच्या निवडणुकीत भाजपाकडून खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून बळवंत वानखडे यांची उमेदवारी आज दाखल झाली आहे। यावेळी काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या विजयासाठी कंबर कसल्या गेली आहे। अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती।